नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आपण मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत। आतापर्यंत आपले किती झालेले आहेत? 8 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 9वं लेक्चर असणार आहेत। आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण विविध एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत ते डिटेलमध्ये सॉल्व्ह करून घेतलेले आहेत आणि इथून पण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण अनेक क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत, जे की तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होणार आहे। आपण याच्यामध्ये मिक्स टाइपचे क्वेश्चन घेत आहोत, मॅथ्सचे पण घेत आहोत आणि रिझनिंगचे पण घेत आहोत। आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत। तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ही सिरीज अवश्य पहा। आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। बघा, लेक्चर क्रमांक 9 असणार आहे। ठीक आहे, आज आपण पहिला क्वेश्चन पाहूयात। काय म्हटलेलं आहे बघा, एका परीक्षेत 43 विद्यार्थी इंग्रजीत, 24 विद्यार्थी अंकगणितामध्ये आणि 13 दोन्ही विषयात नापास झाले, तर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शेकडा दर काय असेल असं त्यांनी विचारलेलं आहे। SSC CGL 2013चा हा क्वेश्चन आहे बघा। ठीक आहे, आपण हे जी माहिती दिलेली आहे ती लिहून घेऊयात। बघा, त्यांनी काय दिलेले आहेत तर विषय दिलेले आहेत। आपण बघा इथे विषय लिहून घेऊयात। परत 5 किती उत्तीर्ण किती झाले आणि नापास किती झाले ते आपण लिहून घेऊयात। बघा, काय झालेले आहे, उत्तीर्ण किती झाले, एक मिनिट, उत्तीर्ण किती झाले आणि नापास किती झाले हे आपण लिहूयात। विषय कोणते कोणते दिलेले आहेत बघा, त्यांनी विषय पहिला कोणता विषय दिलेला आहे, इंग्रजी, अंकगणित दिलेला आहे बघा, आणि दोन्ही विषयात नापास झालेले पण त्यांनी दिलेला आहे। आपण मग काय लिहूया इथं, कॉमन। ठीक आहे, बघा नापास झाले म्हणजेच आपण काय करणार आहे, 100 पैकी उत्तीर्ण झालेले, म्हणजेच आपले किती निघणार आहेत, नापास झालेले। 100 मधून आपण उत्तीर्ण झालेले काय करणार आहोत तर वजा करणार आहोत, म्हणजेच आपले काय निघणार आहेत तर नापास झालेले विद्यार्थी आपण काढू शकणार आहोत। बघा, आपण हा एक असा चार्ट करून घेणार आहोत। ठीक आहे, त्यांनी फक्त दिलेली माहिती आहे ती आपल्याला काय करायची आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहे। तर आणि खाली आपण काय करूयात, दोन्ही विषयांची टोटल करूयात। दोन्ही विषयात टोटल नापास झालेले आणि पास झालेले, दोन्ही विषयात टोटल खालच्या ह्याच्यामध्ये। आता आपल्याला असा चार्ट तयार करून घ्यायचा आहे बघा, त्याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती ऍड करून घ्यायची। बघा, काय म्हटलेलं आहे, एका परीक्षेत 43% विद्यार्थी इंग्रजीमध्ये आणि 24% विद्यार्थी अंकगणितात, तर 13% दोन्ही विषयात नापास झालेले त्यांनी दिलेले आहेत। बघा, आपण त्यांनी जसं दिलेलं आहे तसं लिहून घेऊयात। आपण हे असं उलट लिहूयात का, बघा इथं त्यांनी काय दिलेलं आहे तर नापास दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण काय करूयात तर नापास झालेले लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला उत्तीर्ण निघतील। बघा, इथे नापास लिहूयात आणि इथे उत्तीर्ण म्हणजेच आपल्याला इथे काय निघणार आहेत, आपल्याला नापास, आपण 100 मधून नापास झालेत, आपल्याला पास झालेले विद्यार्थी निघणार आहेत। ठीक आहे, त्यांनी नापास झालेले इंग्रजीमध्ये बघा किती टक्के झालेले आहेत, 43% झालेत। अंकगणितमध्ये 24, दोन्हीत मिळून किती झालेले आहेत तर 13% विद्यार्थी नापास झालेले आहेत। ठीक आहे, तर बघा आपण काय करायचं, 100 मधून मग आपण 43 हे करूयात, म्हणजे बघा 100 मधून 43 गेले म्हणजे नापास झालेले किती आहेत गणितामध्ये, इंग्रजीमध्ये पास झालेले गणितामध्ये किती आहेत तर 57। ठीक आहे, 57%। आपण टक्के वगैरे प्रत्येक वेळी लिहिणार नाहोत, आपण डायरेक्ट तसंच लिहूयात। बघा, 100 मधून आपण काय करूया, 24 आपण हे करूयात मायनस करूयात, म्हणजे किती उत्तीर्ण झालेले किती आहेत अंकगणितात तर 76 विद्यार्थी। ठीक आहे, 76% म्हणूयात किंवा विद्यार्थी, आपण तिथे हे पण असं पण वापरू शकतो किंवा पर्सेंट पण तुम्ही प्रत्येक वेळी लिहायचं असेल तर लिहू शकता। ठीक आहे,
तर मग आता याच्यामधून कॉमन किती 5 झाले बघा, 13 तुम्ही याच्यामधून मायनस करा बघा काय उत्तर येत आहे. तर 13 मायनस केल्यानंतर बघा तुमचं उत्तर येणार आहे 87 हे उत्तर येणार आहे. तर बघा दोन्ही विषयात टोटल आपल्याला काढायचे, दोन्ही टोटल विषयात मिळून किती झालेले आहेत बघा, किती टक्के झालेले आहेत. तर 43 अधिक 24 करा, मायनस त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे 13 करायचं आहे. बघा हे दोन्ही विषयात मिळून आहेत बरं, दोन्ही विषयात मिळून कॉमन आहे. ठीक आहे, हे कॉमन काढलेलं आहे आपलं. आणि हे आपण इथे काय करणार आहे 24 ऍड करू, 7 6 67 इथे येते यांचे ऍडिशन, त्यातून तुम्हाला मायनस काय करायचंय तर 13 मायनस करायचंय बघा. म्हणजे किती इथं 54% विद्यार्थी आहेत जे काय आहेत तर नापास झालेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय करायचं आहे आपल्याला तर 57 ऍड करायचं आहे, प्लस 76 ऍड करायचं आहे, मायनस 87 करायचं आहे. बघा 57 अधिक 76 करा, काय येते पहा, ठीक आहे. बघा काय येते 133 मधून तुम्हाला काय करायचंय तर 87 हे मायनस करायचं आहे. ठीक आहे, तर काय येते इथे तर 46% असे विद्यार्थी आहेत जे पास झालेले आहेत. म्हणजे हे टोटल मिळून यांच्यामध्ये किती तर 46% हे काय झालेले विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यांनी काय विचारले आहेत तर दोन्ही विषयात मिळून, म्हणजे आपण काय केलेलं आहे दोन्ही विषयात मिळून यांनी इथं काढलेलं आहे. तर काय आलेलं आहे 46 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 46 हे आपलं उत्तर आहे. बघा आपण इथे काढलेला आहे, असा चार्ट काढून घ्यायचा, प्रत्येक विषय दिलेला आहे तो लिहून घ्या. आपण कॉमन पण काढलेला आहे, कॉमन वजा करायचं म्हणजे इथे रिपीट होणार नाही. आणि पुढे काय केलेलं आहे आपण तर ते त्याच्यातून प्लस करून मायनस केलेलं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, काल पाऊस पडत होता आज रविवार आहे, ही दोन विधाने सत्य असतील तर पुढील पैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील. नाशिक तलाठी 2015 चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, काल पाऊस पडत होता आज रविवार आहे. ठीक आहे, आज रविवार होता तर काल कोणता वार असला पाहिजे बघा, तर काल असला पाहिजे शनिवार. आणि काल काय होत होतं तर पाऊस पडत होता. म्हणजेच काय होईल याचा अर्थ तर शनिवारी पाऊस पडत होता. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 शनिवारी पाऊस पडला. हे काय होईल विधान हे बरोबर येईल. त्यांनी काय दिलं होतं काल पाऊस पडत होता आज रविवार आहे, म्हणजेच काल काय होता शनिवार होता आणि काल काय होत होता पाऊस पडत होता, म्हणजेच काय तर शनिवारी पाऊस पडला. ठीक आहे, सोपं होतं, डायरेक्ट तोंडी पण काढू शकला असता. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण. काय म्हटलेलं आहे, अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. क चे वय 8 वर्ष आहे. अ चे वय किती असेल. एमपीएससी टायपिस्ट 2012 चा क्वेश्चन आहे. बघा त्यांनी दिलेली माहिती लिहून घ्यायची व्यवस्थित. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. क चे वर्ष 8 वर्ष आहे. ठीक आहे, क चे वर्ष किती दिलेले आहे बघा, क चे वय काय आहे तर 8 वर्ष दिलेलं आहे. परत काय म्हटलेलं आहे, ब हा क च्या दुपटीच्या वयाचा आहे. ब चे वय काय आहे तर क च्या दुप्पट. म्हणजेच किती असणार आहे 8 गुणुले 2 16. 16 वर्ष हे कोणाचं वय असणार आहे तर हे वय असणार आहे ब चं वय काय असणार आहे 16 वर्ष असणार आहे. परत काय म्हटलेलं आहे, ब हा अ पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान असणार आहे. म्हणजे अ चे वय काय येईल बघा, कोणापेक्षा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान.
लहान आहे, म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला, बच्या वयातून 2 मायनस करावं लागणार आहे. म्हणजे 16 मधून तुम्हाला काय करायला लागणार आहे, 2 मायनस करावं लागणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे, 14 वर्षे. आणि आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, अ चे वय काय, म्हणजेच अ चे वय बघा काय निघालेले आहे, अ चे वय बघा इथे काय निघालेले आहे, तर 14 वर्ष. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेलो, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो, तिथून 5 मीटर पश्चिमेला गेलो, तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण डायग्राम काढून घेऊया. त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं बघा, काय म्हटलेलं आहे, मी माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, ही पश्चिम हे पूर्व. आता समजा हा इकडे तोंड करून तो उभा आहे बघा, म्हणजे या साईडला काय आहे, तोंड आहे, पूर्वेकडे तोंड आहे. ठीक आहे, पूर्वेकडे तोंड करून आहे, पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, नंतर डावीकडे वळून, म्हणजे त्याची डावी बाजू कोणती असणार आहे, वरची साईड असणार आहे. डावीकडे वळून तो किती किलोमीटर चालला, तर 10 किलोमीटर चालला, 10 मीटर मीटर चालला, 10 मीटर चालला तो. ठीक आहे, हे त्याचं घर. बर, 10 मीटर चालला, नंतर काय केलं त्यांनी, तो उजवीकडे वळून 5 मीटर गेला. ठीक आहे, उजवीकडे त्याची उजवी बाजू काय असणार आहे, ही 5 मीटर गेला. नंतर काय केले, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. आता त्याची दक्षिण बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. इकडे किती आला, तो 5 मीटर आला. बरं, ठीक आहे, दक्षिणेकडे गेलो, तिथून 5 मीटर पश्चिमेला गेलो. आता बघा, त्याचा असं तोंड असणार आहे, तर त्याची पश्चिम बाजू कोणती असणार आहे, तर ही असणार आहे, 5 मीटर. ठीक आहे, त्याची पश्चिम बाजू, आता कुठेही तोंड असलं तरी पश्चिम बाजू कोणती असणार आहे, तर हीच असणार आहे. म्हणजे तो इथं कुठं पोहोचलाय, या पॉइंटला पोहोचला बघा. तिथून 5 मीटर पश्चिमेला गेलो, तर माझ्या घराच्या कोणत्या दिशेला, त्याचं हे घर आहे आणि हा इथे पोहोचलाय, तर तो घराच्या कोणत्या दिशेला आहे बघा. इथं जर त्याचं घर असेल तर तो घराच्या कोणत्या दिशेला आहे, तर उत्तर दिशेला आहे बघा. हे खाली काय येईल, दक्षिण, इकडे काय येईल, पूर्व, इकडे काय येईल, पश्चिम. ठीक आहे, आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, तर उत्तर काय येणार आहे, तर आपला ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. म्हणजे दिशा पण कोणती आहे, तर उत्तर ही दिशा येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा. तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर असं काहीतरी अंक दिलेला आहे, अक्षर हे अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते काय करायचंय, कम्प्लीट करायचं आहे. एमपीएससी वन सेवा पूर्व 2017चा हा क्वेश्चन आहे. तर आपल्याला ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत त्या काय करायच्या आहेत, फिल करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत बघा. त्यांनी एक पॅटर्न आपल्याला इथे शोधायचा असतो. त्यांनी काय दिलेलं आहे, आर डॅश दिलंय, परत टी, परत यू, परत डॅश दिलेला आहे, परत यस, त्यानंतर पण डॅश आहे, यू आर डॅश आणि टी यू. आता तुम्ही जर इथे एक विचार केला तर इथं काय दिसतंय, दोन्ही ठिकाणी बघा टी नंतर यू आहे, म्हणजे कन्फर्म काय आहे, टी नंतर यू आलं पाहिजे. ठीक आहे, परत बघा इथं एक स्पेस आहे बघा, एक कन्फर्म केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल ह्या आणि याच्यावर, तर मध्ये एक स्पेस आहे आणि इथे आर आहे. म्हणजे काय आहे, तर आरच्या मध्ये एक अशी कुठला तरी 12 खडी मधला काय सॉरी अल्फाबेट आहे एक, आणि हा असा काहीतरी पॅटर्न आहे. म्हणजे हे कन्फर्म आहे, आर नंतर काहीतरी येणार टी आणि यू असं काहीतरी आहे. मग आता इथं काय दिसतंय वेगळं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त, तर इथे यस आहे. म्हणजे इथं पॅटर्न काय आहे बघा, आर एस टी यू, आर एस टी यू असं आलं पाहिजे. म्हणजे इथं काय येईल, यस, आर एस टी यू, परत इथे काय येईल, आर एस टी यू, परत इथे काय येणार, आर एस टी यू. म्हणजे काय काय ब्लँक आहे तिथे काय काय आलेलं आहे बघा, एस आर
परत काय आलेलं आहे, टी आणि यस. मग आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे SRTS, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊयात. बघा, योग्य पर्यायाची निवड करा असं म्हटलेलं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे हे. डायरेक्ट हे असं कोण आहे का ज्यांना ह्या प्रश्नाचं क्वेश्चनचं उत्तर येणार नाही. PSI आणि STI 2000 मेन्सचा क्वेश्चन आहे बघा, 2001चा. किती सोपा आहे, म्हणजे डायरेक्ट कोणीही, म्हणजे पहिली दुसरीची मुलं पण सोडू शकतात, एवढं सोपं आहे. बघा, पाणी कशामध्ये मोजतात, लिटरमध्ये. तर कापड कशामध्ये मोजतात, हे सगळ्यांना बेसिक हा क्वेश्चन सगळ्यांनाच आला पाहिजे. कापड कशामध्ये मोजतात, तर मीटरमध्ये. डायरेक्ट याच्यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाहीच आहे. तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा, दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, इथे काय करू शकता तुम्ही, मॅन्युअली काउंट करू शकता. जिथं तुम्ही स्वतःहून काउंट करू शकता तिथे स्वतः काउंट करायचं. जिथे ट्रिकचा उपयोग करायचा असतो तिथे मी तुम्हाला ट्रिक सांगतच जाईल, पण इथं ट्रिकची गरज आहे का, तर नाही. तुम्ही डायरेक्ट काउंट करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8. आणि बघा, हा एक त्रिकोण 9, हा एक त्रिकोण 10, हा एक त्रिकोण 11 आणि हा एक त्रिकोण काय येणार आहे 12. म्हणजे आपले टोटल किती त्रिकोण येणार आहेत बघा, तर टोटल त्रिकोण येणार आहेत 12 येणार आहेत. ठीक आहे, आपलं उत्तर काय येत आहे 12. म्हणजे इथे तुम्ही डायरेक्ट काउंट करू शकता, तुम्हाला इथं काही गरज नाहीये सॉल्व्ह करायची. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी आकृती दिलेल्या पर्यायामधून निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, ही आकृती दिलेली आहे. त्यांनी काय करायचं, नेहमीप्रमाणे एक पार्ट तुम्हाला इथे काय करायचं, तुम्ही पकडून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला काय येईल, उत्तर सोडवता येईल. आता इथं काय बघा, तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर मग इथं तुम्हाला पहिली आकृती तिसऱ्या आकृतीमध्ये काहीतरी पॅटर्न फॉलो झालेलं दिसेल आणि तुम्हाला ते काय काढायचे, 5व्यामध्ये उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, बघा तुम्ही पहिली आकृती बघा, इथं त्रिकोण होता, तो कुठे गेलेला आहे, तर इथे गेलाय. म्हणजे काय होतंय बघा, हा पॅटर्न असा फॉलो होतोय. इथलं एक घर इकडे सरकतंय, परत इकडे सरकतंय, परत इकडे सरकतंय, परत इकडे, परत इकडे आणि परत इथे येतंय. म्हणजे बघा, हे असं जातंय ॲरो. ठीक आहे, बघा इथं तुम्ही लक्षात घ्या, इथलं हॅशटॅग होतं, इथलं हॅश होतं, ते कुठे आलं, इथे आलं. इथला त्रिकोण काय झाला, तर इथे शिफ्ट झालाय. आणि परत इथं काय होतं, इथं त्री होतं ते इकडे आलं, इथं A होतं ते खाली आलं, इथे B होतं ते पुढे आलं, इकडे काय होतं 5 होतं तर ते पुढे आलं, आणि पुढे लास्टचं जे होतं चौकोन होता तो काय आलेला आहे, मध्ये आलेला आहे. म्हणजे काय होतं, इथं ह्या पहिली आकृती, तिसरी आकृती आणि 5वी आकृती यांच्यामध्ये संबंध आहे. म्हणजे अशा काही काही डायग्राम असतात ज्यांचा म्हणजे काय असतो, एक डायग्राम सोडून पण काय केलेला असतो, तर संबंध असतो, म्हणजे त्या एकमेकांवरती डिपेंड असतात. इथे काय झालेलं आहे, तसाच पॅटर्न फॉलो होते. बघा कसा पॅटर्न फॉलो होतंय, मधली एक कुठली तरी डायग्राम आहे ती अशी इथून इकडे शिफ्ट होते, परत इकडे शिफ्ट होते, परत इकडे शिफ्ट होते, परत ती अशी शिफ्ट होते, परत ती अशी शिफ्ट होते, समजा अशी शिफ्ट होते, आणि परत ती इथे येऊन त्याच्या जागी शिफ्ट होतीये. तर मग इथं काय असणार आहे, आता या डायग्राम वरून आपण काय काढून घेऊ. इथं काय येईल बघा, इथे त्रिकोण, इथे काय आहे, चौकोन आहे, तो काय येईल, इथे येईल. इथे हॅश आहे, ते पुढच्या घरात जाईल. परत इथे काय आहे, चौकोन आहे, तो इथे येईल. इथे 3 आहे, ते काय होणार आहे, ते खाली येईल. A कुठे आहे, इथे आहे, तर इथे येईल. परत B इथे होतं, ते पुढे सरकणार, आणि 5 कुठे येणार आहे, तर मध्ये येईल. आपलं असं कुठे आहे, आपल्या बघा ऑप्शन मध्ये कुठे आहे दिसतंय, चौकोन 5BA3 त्रिकोण. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, खालील प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी घेऊ शकेल अशी आकृती दिलेल्या पर्यायामधून शोधा असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे आपल्याला बघा प्रश्न आकृत्या दिसत आहेत, त्यातून आपल्याला काय करायचंय, तर उत्तर शोधून काढायचं आहे. बघा काय करायचं, अशा आकृत्या असेल तर नेहमीप्रमाणे एक कोणता तरी पार्ट पकडायचा आणि त्याची डायरेक्शन फॉलो करायची. तो पार्ट कसा मूव्ह होतोय ते बघायचं. बघा हे असं होतं पहिल्यांदा, परत कसं झालंय, परत असं होतंय, परत बघा असं
ठीक आहे. परत मग काय होतंय ते, तर परत परत म्हणजे काय होतंय ते, एकदा मध्ये येत आहे, परत मग काय होतंय ह्या कोपऱ्यात, परत मध्ये, परत कोपरा, परत मध्ये, परत मध्ये, परत कोपरा, म्हणजे असं असं काहीतरी फॉलो होतंय. बरं ठीक आहे. परत हे काय झालं, इथे आलं. ठीक आहे. बघा हे असं खाली काय होतं, ही डायरेक्शन ॲरोची, आपण ॲरोच्या डायरेक्शन नुसार काढूयात. बघा पहिल्यांदा ॲरोची डायरेक्शन कशी आहे, तर खाली आहे बघा. मग नंतर काय झालं, तशी कोपऱ्यात आला. ठीक आहे. मग तो मधात आला असा. ठीक आहे. परत मग हा इथल्या कोपऱ्यात आला. आता काय होईल, तो सरळ येईल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे, तर हे क्रॉस तर नसणार आहे आणि हे इन्व्हर्टेड तर नसणार आहे. असं कुठे दिले का इन्व्हर्टेड ॲरो दिलेला आहे का, तर हे ऑप्शन काय होणार आहे, ऑलरेडी एलिमिनेट होणार आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर बघा काय येणार आहे, आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4. कारण इथे बघा एकही डॅश लाईन नाहीये, त्याच्यामुळे हे काय होणार आहे, एलिमिनेट होणार आहे. आणि आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, त्यांनी एक समीकरण दिलेलं आहे आणि प्रत्येक चिन्हासाठी, प्रत्येक अक्षरासाठी काहीतरी त्यांनी चिन्ह दिलेलं आहे. त्या अक्षरांच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय, चिन्ह वापरायचं आहे. तर त्यांनी जे काही समीकरण दिलेलं आहे ते आपण काय करूयात, आधी लिहून घेऊयात. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, ए म्हणजे त्यांनी काय दिले, डिवाइड दिलेला आहे. बी म्हणजेच काय दिले, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. सी म्हणजे मायनस आणि डी म्हणजे काय दिलेलं आहे, डिवाइड दिलेला आहे. ठीक आहे. बघा इथं काय, ए म्हणजे प्लस आहे बघा, इथे चुकून झालेलं आहे. ए म्हणजे प्लस आहे. थांबा मी एक चेक करून सांगते, तिथे प्लसच असायला पाहिजे. ठीक आहे. तर इथं प्लसच आहे बघा. आता काय करायचं, आपल्याला हे समीकरण सॉल्व करून घ्यायचं आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, त्या अक्षरांच्या ऐवजी आपण अदलाबदल करून घ्यायची. जे चिन्ह दिलेलं आहे ते आपण इथं लिहून घेऊयात. 64D 4B 3A 20C 50 20C आणि 15 बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे आपल्याला हे सॉल्व केल्यावर उत्तर येणार आहे. ठीक आहे. 64 डी साठी काय दिलेलं आहे, तर भागिलेचं चिन्ह दिलेलं आहे. बी साठी काय, गुणाकार 3 आणि ए साठी प्लस आणि सी साठी काय आहे, मायनस आहे. ठीक आहे. आपला बॉडमासचा फॉर्म्युला लिहायचा. बॉडमास नेहमीप्रमाणे आपण समीकरण सोडवताना या रूलनुसार सॉल्व करत असतो. ठीक आहे. बघा आपण याला भागाला, ठीक आहे, भागाकार. तुम्ही हे काय करायचं, समीकरण सॉल्व करायचं. 64 ला तुम्ही काय करू शकता, तर 4 ने भाग घाला. तुमचं काय उत्तर येणार आहे बघा. तर बघा इथे उत्तर काय येणार आहे तुमचं, तर 64 काय येणार, 64 येणार आहे. 3 अधिक 20 वजा 15 आणि इकडे प्रश्नचिन्हाच्या जागी जे काय असेल ते. ठीक आहे. आपण इकडे जागा नाहीये, थोडंसं समीकरण मग इकडे लिहून घेऊयात का. इथेच थोडंसं मी खाली लिहिण्याचा प्रयत्न करते. काय येते, 16 त्रिक 48 येत आहे, अधिक 20 वजा 15. आधी काय करणार तुम्ही, यांची ऍडिशन करून घ्या. बघा इथे काय येते, 68 मायनस 15 येणार आहे आणि जे काय उत्तर येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. काय येईल, 3 आणि 5 म्हणजे काय येणार आहे तुमचं उत्तर, इथे 53 हे उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. आपलं उत्तर काय येते, हे सॉल्व केल्यानंतर 53 हे उत्तर येत आहे. सोपं होतं, फक्त चिन्ह तुम्हाला त्याच्याऐवजी पुट करायचे होते आणि समीकरण सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, पी क्यू आर एस टी पी या 6 व्यक्तींची वये वेगवेगळी आहेत.
RSU यांची वये Q पेक्षा कमी आहेत, P चे वय U च्या वयापेक्षा अधिक आहे मात्र R च्या वयापेक्षा कमी आहे, तर T चे वय S च्या वयापेक्षा कमी आहे आणि S चे वय U च्या वयापेक्षा कमी आहे. खाली दिलेल्यांपैकी वयांचा कोणता अनुक्रम अचूक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, त्यांनी जशी माहिती दिलेली आहे तशी पुट करून घ्यायची आहे. 6 व्यक्ती आहेत बघा, PQ RS TU. ठीक आहे, RSU यांची वये Q पेक्षा कमी आहेत, म्हणजे Q मोठा असणार आहे. ठीक आहे, ते कोणापेक्षा कमी आहेत, तर Q पेक्षा लहान कोण कोण आहेत, RS आणि U हे Q पेक्षा कमी आहेत, म्हणजे Q नेहमी यांच्यापेक्षा मोठा असणार आहे. P चे वय U च्या वयापेक्षा अधिक आहे. बघा इथं काय असणार आहे, P चे वय U च्या वयापेक्षा अधिक असणार आहे, म्हणजे U च्या आधी कोण येणार आहे, तर इथं P येणार आहे. ठीक आहे, परत पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, मात्र R च्या वयापेक्षा कमी आहे. कोणाचे वय, P चे वय U च्या वयापेक्षा काय असणार आहे, तर मोठे असणार आहे, पण R पेक्षा कमी असणार आहे, म्हणजे R पुढे येणार आहे. ठीक आहे, हे असं येणार आहे. बरं, पुढे काय म्हटलेलं आहे, T चे वय S च्या वयापेक्षा कमी असणार आहे, म्हणजे S मोठा असणार आहे T पेक्षा. ठीक आहे, T चे वय S च्या वयापेक्षा कमी असणार आहे, म्हणजे S मोठा असणार आहे. S चे वय U च्या वयापेक्षा कमी आहे, म्हणजे U कोण असणार आहे, मोठा असणार आहे. बघा आता किती इथे झालेले आहेत व्यक्ती, 1 2 3 4 5 6. काय एक्स्ट्रा झालंय रिपीट, तर U झालंय का, एकच मिनिट. हा ठीक आहे, आपण इकडे U लिहिलेलं त्याचा विचारच केलेला नाहीये. तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर RSU यांची वय Q पेक्षा कमी आहेत. आपण जसं म्हणलेलं आहे हे Q पेक्षा कमी आहेत, म्हणजे हे नेहमी काय असणार आहेत, तर लहानच राहणार आहेत. म्हणजे हा आपला ऑप्शन ऑटोमॅटिक काय होणार आहे, तर काय होणार आहे, तो ऑप्शन आपला ऑटोमॅटिक आपला ऑप्शन कट होऊन जाणार आहे. बघा तर मग ते कसं येणार आहे, आपण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार Q हा काय असणार आहे, तर नेहमी मोठा असणार आहे. तर पुढे बघा काय असणार, काय येते बघा, त्यांनी असं म्हटल्याप्रमाणे परत पुढे काय म्हटलेलं आहे, तर P चे वय U च्या वयापेक्षा अधिक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, U च्या आधी मोठा कोण असणार आहे, तर P असणार आहे, QR, आणि इथं कोण असणार आहे, P मोठा असणार आहे U पेक्षा. ठीक आहे, आणि पुढे काय म्हटलेलं आहे, T चे वय S च्या वयापेक्षा कमी आहे. T चे वय हे S च्या वयापेक्षा कमी असणार आहे, म्हणजे आपण कसं लिहू शकतो, हे असं लिहू शकतो. बरोबर आहे, एकदा चेक करून बघा, S चे वय U च्या वयापेक्षा कमी आहे. ठीक आहे, S चे वय U च्या वयापेक्षा कमी आहे, म्हणजे आपला काय येणार आहे, फायनल असं येणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे चेक करा, QRPUST. तर आपला ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे एक एक काय करायचं, डिटेल व्यवस्थित चेक करून बघायच्या, म्हणजे आपण थोडंसं जरी इथे मिसकॅल्क्युलेट केलं तर आपलं काय होऊ शकतं, तर उत्तर चुकू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत NET हे लिहिलेलं आहे कसं, तर QHW असे लिहिले जाते. SAT हे FDW असे लिहिले जाते. या सांकेतिक भाषेत मॅट साठी कोणता संकेत आहे असं त्यांनी या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, चला सॉल्व करूया हा क्वेश्चन. त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं आपण इथे लिहून घेणार. NET त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, एक मिनिट, QHW. ठीक आहे, असे लिहिले जाते. आणि सॅट साठी
साठी कसं लिहिलेलं आहे तर डब्ल्यू नाही फी, डी डब्ल्यू, ठीक आहे, असं लिहिलेलं आहे. तर त्या सांकेतिक भाषेत मॅट साठी काय असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा आता तुम्हाला एक इथे ऑब्झर्व केल्यावरती तुम्हाला लक्षात येईल बघा. तर एन नंतर क्यू केव्हा येत आहे 1 2 3 म्हणजे काय येते तर तिसऱ्या पोझिशनला +3 केल्यानंतर एन मध्ये +3 केल्यानंतर काय येते तर क्यू येते. ई मध्ये बघ काय येते बघा, ई नंतर एच केव्हा येते 1 2 3 म्हणजे +3 ऍड केल्यावरती काय येते तर एच येते. याच्यामध्ये पण काय टी मध्ये +3 केल्यावरती काय येते बघा, टी कुठे गेला 1 2 3 काय येते डब्ल्यू येते. इथं पण काय होते बघा, एस नंतर तिसऱ्या स्थानी 1 2 3 हे यू आहे डब्ल्यू म्हणजे इथं काय येते व्ही. ठीक आहे, परत ए नंतर तिसऱ्या स्थानी 1 2 3 काय येते तर डी येते आणि टी नंतर काय येते बघा, इथं आपण केलेलंच कॅल्क्युलेट आधी तर 3 येते. आता टी साठी आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केले +3 नंतर +3 ऍड केल्यावर काय येते डब्ल्यू. ए साठी पण ऑलरेडी केलेलं आहे +3 केल्यावर काय येते डी. आता राहिलं यम नंतर तिसरं 3 ऍड केल्यानंतर काय येते 1 2 3 काय येते तर पी डी डब्ल्यू. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 पी डी डब्ल्यू हे आपलं उत्तर असणार आहे. काय होते तर प्रत्येक अल्फाबेट मध्ये +3 ची ऍडिशन होत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी तीच सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा काय म्हटलेलं आहे, काही सफरचंद संत्री आहेत, काही संत्री केळी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरं ठीक आहे, काही सफरचंद काही काय आहेत काही सफरचंद आहेत, काही सफरचंद संत्री आहेत. संत्री आहेत, ठीक आहे. बरं पुढे काय म्हटलेलं आहे, काही संत्री केळी आहेत. काही संत्री आहेत ते काय आहेत केळी आहेत. ठीक आहे, दिलेल्या माहितीनुसार आपण लिहून घेतलं. काही संत्री केळी आहेत, काही सफरचंद संत्री आहेत. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे काही सफरचंद केळी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही सफरचंद केळी आहेत. इथे सफरचंद आणि केळीचा असा काही संबंध दिसतोय का तर दिसत नाही, किंवा असू पण शकतो असं पण. आपण जर डायग्राम ही अशी काढली बघा, ही एक शक्यता झाली, ही अशी आणि ही तिसरी डायग्राम अशी काढली तर इथे काही येऊ शकतात सफरचंद हे, काही इथे केळी येऊ शकतात का तर हो येऊ शकतात. पण आपण इथे कन्फर्म सांगू शकतो का की काही सफरचंद ही केळी आहे म्हणून तर नाही, कन्फर्म नाही सांगू शकत. त्यामुळे आपण निष्कर्ष 1 हे बरोबर धरणार नाही. आता दुसऱ्या निष्कर्षामध्ये काय म्हटलेलं आहे, काही केळी संत्री आहेत. बघा इथे काही केळी संत्री आहेत हे सरळ सरळ दिसतंय. आणि आपल्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलेलं बघा, काय म्हटलेलं आहे दुसऱ्यामध्ये काही केळी संत्री आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे आणि काही संत्री केळी आहेत म्हणजे हे त्याचं उलट करून लिहिलेलं आहे दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये, म्हणजेच काय हे आपलं बरोबर आहे. हा पोर्शन बघा, काही संत्री केळी आहेत, काही केळी संत्री आहेत, या दोन्हींचा अर्थ एकच होतो. म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक फक्त आपलं 2 उत्तर, निष्कर्ष 2 बरोबर येणार आहे. तर आपला ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. त्याच्यामध्ये केवळ निष्कर्ष 2 हा तर्कसंगत आहे. ठीक आहे, चालेल. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा मालिकेचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी, बघा खालील मधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल अशी संख्या, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल त्यातली कोणती तर तुम्हाला संख्या निवडायची आहे. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा नेहमी आपण मालिकेची सिरीज सोडवत असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं
जर पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स असेल तर त्याच्यामध्ये एकतर वजाबाकी असते, एकतर त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होत असते किंवा त्याच्यामध्ये डिव्हिजन होत असते. आणि जर संख्येमध्ये दोन्ही संख्येमध्ये फरक जास्त नसेल तर त्याच्यामध्ये एकतर बेरीज होत असते त्याची किंवा त्याच्यातून वजाबाकी होत असते. ठीक आहे, बघा आता इथे डिफरन्स जास्त दिसतो याच्यात याच्यात त्याच्यात, म्हणजे इथं काहीतरी मल्टिप्लिकेशन होत आहे हे तर नक्की आहे. ठीक आहे, तर बघा काय होतं याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. तुम्हाला जर एक पॅटर्न लक्षात येईल बघा, 33 मध्ये तुम्ही काय केलं, 3चं मल्टिप्लिकेशन केलं +1 केलं तर काय येते बघा, तर हे 100 येईल, म्हणजे तुम्हाला पुढची संख्या भेटते बघा. मग पुढे पण तुम्हाला काय करायचंय, सेम 100 ला 3 नी मल्टिप्लिकेशन करा +1 करा, बघा काय येईल, 300 अधिक 1 काय येणार आहे, 301. बघा पुढे पण काय करायचंय तुम्हाला, असंच करायचंय बघा. 301 ला काय करायचं तुम्ही, 3 नी गुणाकार करायचा +1 ऍड करायचं, तर बघा काय येते, इथे 3 1 3 3 0 0 3 3 9, म्हणजे इथं काय येते 903 अधिक 1 काय येणार आहे, तर 904 हे उत्तर येणार आहे. बरोबर आहे. पुढे काय करायचंय, सेम 901 ला तुम्ही काय करायचंय, 3 नी मल्टिप्लिकेशन करायचं आहे, त्यात +1 करायचं, तर तुमचं उत्तर काय येणार आहे बघा, तर तुमचं उत्तर येणार आहे 2713 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आला असेल, तर दिलेली संख्येला 3 नी मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर +1 तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला दिलेली संख्या येणार आहे. म्हणजे आता पुढे पण आपण काय करूया, तर 2713 गुणिले 3 करणार आहोत आपण. ठीक आहे, इथं काय येत आहे, तर 829 येत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला +1 करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे, तर 8140, म्हणजे इथं काय येत होतं, 8139 येत होतं, आपण प्लस त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. यांची मल्टिप्लिकेशन बघा काय येत आहे, +1 केलं तर काय येत आहे, म्हणजे हेच आपण इथे सॉल्व्ह करत आहोत, हे वेगळं काही नाहीये बरं. इथे आपण याच्यामध्ये 1 ऍड केलं तर काय येते बघा, आपलं उत्तर पुढची संख्या काय असणार आहे, 8140. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, तर 8140 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, तर आपला ऑप्शन क्रमांक 1 8140 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा एकदा तुम्ही अशा टाइपचे क्वेश्चन जास्तीत जास्त जेव्हा प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला ती आयडिया येऊन जाते, म्हणजे तुम्ही अशा टाइपचे क्वेश्चन चुकणार नाहीत. कधी कधी लॉजिक नाही लागत, पण तुम्ही ज्यावेळेस जास्तीत जास्त अशा टाइपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला पटपट गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, बघा चला आज आपण 15 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये, आता आपण खूप बेसिक क्वेश्चन घेतलेले आहेत, येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण याच्यापेक्षा पण जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. आपण विचारलेल्या क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणार आहोत. बघा आज आपण हे 15 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत बघा. ठीक आहे, आजचे आपले 15 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पण विविध टाइपचे क्वेश्चन घेणार आहोत. तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ही सिरीज फॉलो करत चला. आपण जास्तीत जास्त क्वेश्चनची याच्यामध्ये प्रॅक्टिस करून घेऊयात. ठीक आहे, धन्यवाद.